नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राणे काका आणि राणे काकू दोघेही घरात असतात. राणे काकू राणे काकांना म्हणत असतात, काय हो, इथले पैसे घेतले आहेत का तुम्ही? राणे काका म्हणत असतात, मी कशाला तिथले पैसे घेऊ? आणि तेवढ्यातच अजिंक्य आता वॉर्ड बॉय बनून त्यांच्या घरात येतो. अजिंक्य म्हणू लागतो, हे घ्या तुमचं बिल. तुमच्या सासू सासऱ्यांचं ऑपरेशन केलं होतं ना, त्याचंच हे बिल आहे. त्यावर आता राणी काकू म्हणत असतात, काय बोलताय तुम्ही? माझे सासू सासरे तर इथे नाहीच आहेत, ते कधीच वारले. त्यावर अजिंक्य म्हणत असतो, ते काही मला माहित नाही. तुम्ही त्यांना ऑपरेशन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता, तेच हे बिल आहे. राणी काकू बोलत असतात, काय बोलताय तुम्ही? त्यावर आता अजिंक्य म्हणत असतो, मग तुमचे आई वडील असतील. राणी काका म्हणतात, त्यांना जाऊन 5 वर्ष झाली. राणी काकू म्हणत असतात, आणि माझ्या सासू सासऱ्यांना जाऊन 2 वर्ष झाली. त्यानंतर आता अबोलीची एंट्री होते आणि अबोली म्हणत असते, मग त्या रात्री राणी काकू तुम्ही घेऊन कोणाला आला होतात? आता मात्र राणी काका आणि काकूंची दोघांचीही गडबड होते. अबोली म्हणत असते, त्या रात्री नाही का मी अंकुश सरांची वाट पाहत होते, तुम्ही त्यांना ऑपरेशनसाठी घेऊन आला होता. मग ऑपरेशन झालं असेल ना त्यांचं? कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं? त्यावरती आता राणी काका आणि राणी काकू गडबडतात. राणी काकू म्हणत असतात, काही नाही, त्यांचं ऑपरेशन करून त्यांना गावाला सोडलं सुद्धा. अबोली म्हणते, ठीक आहे, मग तुम्ही त्यांचा नंबर देताय का? मी त्यांना फोन करू. राणी काका म्हणत असतात की गावाला रेंज नसते, फोन लागणार नाही. अजिंक्य आता म्हणत असतो, मग शेजाऱ्यांचा नंबर द्या, ऍड्रेस द्या, आम्ही त्यांना जाऊन भेटून येतो. आता मात्र दोघे जण चांगलेच गडबडलेले असतात. राणी काका त्या ऍक्टिंग करत असतात आणि म्हणत असतात, अबोली खरं सांगू का, ते ना 4 दिवसांपूर्वीच वारले आणि तुला हे आम्ही सांगायला नको होतं, कारण तू वेगळ्याच परिस्थितीमधून चाललेली आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला नको म्हणत होतो. मग अबोली आता म्हणत असते की अच्छा, 4 दिवसांपूर्वी वारले, मग तुम्हाला सुतक नाही का? तुम्ही देवासमोर दिवा लावलेला आहे. राणी काकू म्हणत असतात, अगं ते गावाकडे वारले आहेत ना. याच्यावरती अबोली म्हणत असते, राणी काकू तुम्ही खोटं बोलताय. त्या रात्री तुम्ही कोणाला घेऊन आला होता, मला खरं सांगा. त्या रात्री तुम्ही माझ्या नवऱ्याला घेऊन आला होतात ना. माझा अंत बघू नका. मी त्या रात्री माझ्या नवऱ्याला जीवापाड शोधण्याचा प्रयत्न करत होते. मी किती विचार करत होते कुठे गेले असतील, पण तुम्ही त्या रात्री त्यांना व्हीलचेअरवर बसून आणलं. खरं आहे ना, बोला ना, मला खरं खरं सांगा. त्यावर आता राणी काकू म्हणत असतात, ठीक आहे अबोली, मी तुला सगळं काही खरं सांगते. आता राणी काका चिडतात आणि म्हणत असतात, गप्प बस, काही सुद्धा सांगायचं नाही. त्यावर आता राणी काकू चिडून म्हणतात, हे बघा, मी आता गप्प बसणार नाही. अजिंक्य म्हणत असतो की राणी काका तुमचा डाव संपलेला आहे, तुम्ही शांत बसा, तोंड बंद ठेवून गुपचूप खाली बसायचं आणि फक्त ऐकायचं. अजिंक्य हा राणी काकांना दम देतो. राणी काकू आता म्हणत असतात, खरं तर हे सगळं ह्या नीच माणसामुळे झालेलं आहे. ह्याला जुगाराचा नाद होता, त्यामुळे शेजारी पाजारी मित्रांमध्ये सगळीकडे उदारी करून ठेवली होती आणि ह्यांनी उदारी घेतल्यामुळे ती लोक पैसे मागण्यासाठी तगादा लावायला लागली. एवढे पैसे कुठून आणायचे? आणि त्याच वेळेला आमच्या समोर एक संधी चालून आली. एक व्यक्ती भेटली आणि आम्हाला ती खूप सारे पैसे देणार होती. अबोली म्हणत असते, राणी काकू ती कोण व्यक्ती होती? राणी काकू आता सांगू लागतात की भोसले इन्स्पेक्टर. भोसले इन्स्पेक्टरनीच आम्हाला हे सगळं करायला सांगितलेलं आहे. आता सगळ्यांच्या समोर सगळं काही सिद्ध झालेलं असतं. अबोली म्हणत असते, आम्हाला तुमची कोर्टामध्ये साक्ष हवी आहे. अजिंक्य आता म्हणत असतो, राणी काकू तुम्ही जर साक्ष दिली तर अजिंक्य सर हे निर्दोष सुटू शकतात. शिंदे फॅमिलीवरचं मोठं संकट टळेल. राणी काकू म्हणत असतात, काहीही झालं तरी मी साक्ष द्यायला तयार आहे. इकडे आता शरद हा लपून छपून हे सर्व ऐकत असतो आणि नीताला येऊन सांगतो. म्हणत असतो की बघितलंस, ती अबोली किती शातीर आहे. राणे दाम्पत्यापाशी पोचली, पण आपल्याला वाटलं होतं का ती त्यांच्याजवळ पोचेल? आता असं झालं आणि राणी काकूंनी तर साक्ष दिली तर अंकुश कोर्टामधून निर्दोष सुटेल. नीता आता म्हणत असते, नाही नाही, काहीही झालं तर अंकुश हा निर्दोष सुटायलाच नाही पाहिजे. शरद आता म्हणत असतो, पण आपण आता ह्याच्यावरती काय करू शकतो? नीता म्हणत असते, काहीतरी केलंच पाहिजे ना. अंकुशला शिक्षा होणं खूप महत्वाचं आहे. अंकुशला शिक्षा झाली की आजी, आई, राघू सगळेजण गावाकडे जातील. पाठोपाठ त्यांची सेवा करण्यासाठी अबोली पण जाईल. मग ह्या घराची मालकीण कोण होणार? शरद म्हणतो, तूच की. त्यावर आता नीता म्हणते, हेच तर मी तुम्हाला सांगते, काही तर आपल्याला आता करायलाच हवं.
हे सगळं थांबवायलाच हवं. तुम्ही एक काम करा, विजयाला आणि जाऊन ही बातमी सांगा. असं म्हणत ती आता शरदला विजयाकडे पाठवते. शरद विजयापाशी येतो आणि म्हणत असतो, तुम्हाला माहित आहे का, अबोलीने सर्व केस सॉल्व्ह केलेली आहे. राणी काका आणि भोसले सर्वजण ह्या प्रकारामध्ये आहेत हे अबोलीला आता कळालेलं आहे. तुम्हाला खूप काळजी घ्यायला पाहिजे. जर राणी काकूंनी कोर्टात येऊन साक्ष दिली तर अंकुश हा निर्दोष सुटेल. विजय आता चिडते आणि म्हणते, हे तुमचं प्लॅनिंग. फुलवाकडे बघत असते आणि म्हणत असते की तुम्हाला कोणतं प्लॅनिंग कसं करावं हे सुद्धा समजत नाही. राणी काकूंनी साक्ष कोर्टामध्ये दिली तर काय होईल माहित आहे का. तेवढ्यातच आता तिथे भोसले येतो. भोसले शरदला म्हणत असतात, काय शरदराव तुम्ही इकडे. विजया म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका, कोर्टामध्ये काही सुद्धा सादर होणार नाही, मी आहे ना. आता चिडलेली विजया ही भोसलेंच्या सनसनीत कानाखाली लावून देते आणि म्हणते, तुम्ही आहात ना, हेच तुमचं प्लॅनिंग का. तिने तो दरवाजा शोधलेला आहे, तूच त्याच्या पाठीमागे आहे हे तिला आता माहित झालेलं आहे. जर राणी काकूने आता कोर्टामध्ये साक्ष दिली तर तुमच्या दोघांचे 12 वाजतील आणि मी सुद्धा तोंडावरती पडेल. आता फुलवा सांगू लागते, तुम्ही काळजी करू नका, राणी काका कोणत्याही परिस्थितीमध्ये कोर्टामध्ये साक्ष देणार नाहीत आणि राणी काकूही देणार नाही, याची खात्री मी देते. विजया म्हणत असते, तुम्ही दोघं लवबर्ड्स काय करायचं आहे ते करा, पण लवकर करा. कोर्टामध्ये साक्ष झाली ना तर काही खरं नाही. आणि शरदला म्हणते, तू मगाशी म्हणत होतास तुला बक्षीस पाहिजे आहे म्हणून, तुला बक्षीस चाळीमध्ये भेटणार आहे, तू चाळीकडे जा, माझा माणूस चाळीत येऊन तुला सनसनीत बक्षीस देईल. असं म्हणून विजया आता शरदला सुद्धा तिथून पाठवते. विजया भोसलेला म्हणत असते, भोसले तुझ्यामुळे मी या केसमध्ये अडकत चाललेले आहे आणि जे तुला काही करायचं आहे ते लवकरात लवकर कर. फुलवा आता म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका, सगळं आता व्यवस्थित होईल. तर इकडे आता अबोली ही अंकुशला जेलमध्ये भेटायला आलेली असते. अंकुश अबोलीला म्हणत असतो, अबोली सर्व काही ठीक आहे ना. त्यावर आता अबोली म्हणत असते, हो सर, सगळं काही ठीक आहे. आता सावध राहायला पाहिजे, कारण जी व्यक्ती फुलवाला मदत करत आहे ती व्यक्ती आपल्याला समजलेली आहे. अंकुश म्हणत असतो की ती व्यक्ती नक्की कोण आहे. अबोली म्हणते, भोसले इन्स्पेक्टर. अंकुश म्हणत असतो, शक्यच नाही, भोसले माझ्या भावासारखे आहे, तो काय करेल याच्यावर ती माझा विश्वासच नाही. त्यावर अबोली म्हणत असते की सर, तुम्हीच सांगितलं होतं ना, आपली सावली सोडून कोणावरही विश्वास ठेवायचा नाही आणि हेच घडलेलं आहे की भोसलेच हे आरोपी आहेत. अजिंक्य आता म्हणत असतो, मी बाहेर जरा पारा ठेवतो, कारण काही लोक येतील आणि आपलं बोलणं ऐकतील, आपलं कोणीच नाही. असं म्हणून अजिंक्य आता बाहेरच जातो. अबोली अंकुशला म्हणत असते, सर तुम्हाला का समजत नाहीये. अंकुश आता म्हणत असतो, मला सांग, आईला दम्याचा अटॅक आला होता का, आजीला हार्ट अटॅक. त्यावर अबोली म्हणते, नाही. अंकुश आता म्हणत असतो, हा, माझा आता तुझ्यावरती विश्वास बसलेला आहे, कारण त्या दिवशी भोसले मला भेटायला आला होता. ह्याच गोष्टी भोसलेंनी मला सांगितला, त्याने मुद्दाम केलं, त्याला असं वाटत होतं कोर्टामध्ये मी गुन्हा सादर करावा. आता अंकुशच्या डोळ्यावरची पट्टी बाजूला सरते आणि त्याला आता समजलेलं असतं की हे सगळं भोसलेंनीच केलेलं आहे. या गोष्टीचा अंकुशला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अंकुश म्हणत असतो, ही सगळी परिस्थिती खूप कठीण झालेली आहे, मी त्याला भाऊ समजत होतो, त्यानेच माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे. अबोली, तुला खूप सावधपणे राहावं लागेल, आपल्या समोर आपलीच माणसं आहेत आणि त्यांच्याकडे ताकद आहे ती खाकीची. अबोली, तू सावध राहा. अबोली म्हणत असते, सर तुम्ही काळजी करू नका, राणी काका आणि राणी काकू कोर्टामध्ये साक्ष देणार आहेत, तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका. अजिंक्य आता म्हणत असतो, हो अंकुश सर, तुम्ही काही सुद्धा काळजी करू नका. तितक्यातच आता लाईट जाते आणि अंधार पडतो. अबोली आता मेणबत्ती आणते आणि तिथे मेणबत्ती लावते आणि म्हणत असते, सर काही सुद्धा काळजी करू नका, कारण आता अंधार संपलेला आहे. उद्याचा दिवस अंधार संपून आता उजेडाचा दिवस आहे आणि सत्याचा दिवस आहे. आता आपल्या आयुष्यामध्ये नवीन सत्याचा उदय होणार आहे आणि सगळं काही ठीक होणार आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये आता राणी काका आणि राणी काकू साक्ष देणार असतात आणि त्यांना कस्टडीमध्ये ठेवलेलं असतं. त्यांची साक्ष कुणी फिरवू नयेत म्हणून ठेवलेलं असतं आणि अबोली त्यांच्यासाठी डबा घेऊन चाललेली असते. नीता म्हणत असते, कोणाला ग डबा. त्यावर आता अबोली म्हणत असते, राणी काकू आणि राणी काकांना. आता इकडे चाळीमध्ये शरदरावांचं कोणाबरोबर तरी भांडण होतं, त्यामुळे अबोली ही हातातला डबा ही टेबलावरती ठेवते. तोपर्यंत भोसले इन्स्पेक्टर तिथे येतात आणि फुलवाने दिलेले पावडर त्या डब्यामध्ये मिक्स करतात
आणि आता अबोली हे सगळं बघते आणि अबोली भोसलेंना म्हणत असते, थांबा. असं म्हणून आता अबोली ही भोसलेंना थांबायला सांगते. अबोली ही आता भोसलेंना ओळखून तो डबा बदलणार का? का राणे काका आणि राणे काकू अबोलीची साक्ष देण्यामध्ये असमर्थ ठरणार, हे येणाऱ्या भागामध्ये समजणार आहे. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.